सीएम न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। चंपाषष्ठी निमित्त जर बघितलं तर सर्वत्र मोठ्या आनंदाचं वातावरण असतं। तसेच स्वर्गीय विनोद बापू चंद्रकांत चाकणकर सोशल फाउंडेशन यांचं श्री खंडोबा मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा जो आहे 11वा वर्धापन दिन सोहळा आहे आणि या ठिकाणी सर्वच जण येऊन भेटीगाठी देत असतात। सर्वच जण येत आहेत आणि दर्शन देखील घेत आहेत। स्वर्गीय विनोद बापू चंद्रकांत चाकणकर सोशल फाउंडेशन तर्फे श्री खंडोबा मंदिर प्राण प्रतिष्ठापनेचा 11वा वर्धापन दिन अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। सामाजिक बांधिलकी आणि परंपरेचं दर्शन घडवणाऱ्या या कार्यक्रमात अनेक मान्यवर, नागरिक आणि भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। भक्तिशक्ती संगमाची भक्तिमय संतवाणी आणि भक्तिगीतांचा संक्षिप्त कार्यक्रम पार पडला। सुप्रसिद्ध गायक अवधूतजी गांधी यांनी भक्तिगीतांची सादरीकरणे करून वातावरणाला रंगत आणली। स्वर्गीय विनोद बापू चाकणकर यांच्यानंतर त्यांची सेवा, परंपरा आणि लोकसहभागाची परंपरा पुढे नेण्याचं कार्य फक्त 18 वर्षांचा साई विनोद चाकणकर अत्यंत जबाबदारीने सांभाळत आहे। यावर्षी 11व्या वर्धापन दिनाचं नेतृत्व, नियोजन आणि समन्वय साईनं कौतुकास्पद रीतीने पार पाडले। स्वर्गीय विनोद बापू चाकणकर यांच्या कार्याला त्यांची परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी त्यांच्या कुटुंबानं खांद्यावर घेतली आहे। यामध्ये पत्नी सविताताई, मुलगी स्वरांजली, भाचा नेहाल, भाचा विशाल, भाऊ नितीन यांचा सक्रिय सहभाग आहे। दीपक भाऊ मानकर यांनी कायम आपण साई आणि नेहाल यांच्या आणि बापूंच्या विचारासोबत कायम खंबीरपणे उभं राहणार असल्याचं सांगितलं। आमदार सचिन भाऊ आहेर यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन चाकणकर परिवाराचं कौतुक केलं। साई चाकणकर याने कमी वयातही दाखवलेल्या नेतृत्वामुळे चाकणकर परिवाराची परंपरा अधिक दृढपणे पुढे जात असल्याचं भाविकांनी व्यक्त केलं। स्वर्गीय विनोद बापूंचे कौटुंबिक स्नेही जवळचे सहकारी कार्यक्रमाचे संयोजक हरिभक्त परायण विश्वासभाऊ कळमकर हे दरवर्षी कार्यक्रमाचे उत्तम असं संयोजन करत असतात। बापूंच्या सोबत देखील नेहमी या कार्यक्रमात संयोजन केले आहे आणि आता देखील दरवर्षी ते उत्तम संयोजन करतात। याकरिता साई चाकणकर आणि परिवार यांनी विश्वासभाऊ कळमकर यांचे विशेष आभार मानले। या प्रसंगी हर्षवर्धन दादा मानकर, माजी नगरसेवक किशोर भाऊ शिंदे, माजी नगरसेविका पुणे ज्योतिताई कळमकर, माजी नगरसेविका स्वप्नालीताई सायकर, अमोल भैया बालवडकर, उद्योजक अभिषेक दादा पाटील, प्रल्हाद सायकर, राहुल दादा बालवडकर, लहू अण्णा बालवडकर, गणेश कळमकर, विशाल विधाते, जयेश मुरकुटे, राम गायकवाड, पंकज वराडी, राजेश गावडे, मंत्री छगन भुजबळ यांचे सहकारी अशोक बाळसराफ आदी मान्यवर उपस्थित होते। जरी आपल्यामध्ये विरोध असला तरी त्याचा अंतरात्मा आपल्यामध्ये सातत्याने आहे, कारण की आत्मा हा अमर असतो आणि त्याच्या अस्तित्वाची जाणीव आपल्या जीवनामध्येही सातत्याने आपल्याला होत असते। परंतु आपण विनोद सारखा कार्यकर्ता मला जीवनामध्ये मिळाला हे मी माझं भाग्य समजतो। सगळ्यात अशी माणसं आपल्या जीवनामध्ये येतात। हजारो लाखो कार्यकर्त्यांच्या सहवासात ज्यावेळी आम्ही असतो तरी एका विशिष्ट कार्यकर्त्याचं नाव का घेतलं जातं, तर त्यांनी समाजाकरता केलेलं काम, त्यांनी खऱ्या अर्थानं जो प्रेमभाव टिकवला आपल्या आयुष्यामध्ये, एखाद्या आजाराने जर तर तो घेऊन गेला असेल परमेश्वर त्याला, तर परमेश्वराच्या इच्छेशिवाय दुसरं काही नाही, लक्षात ठेवा। जन्ममृत्यू परमेश्वराने आपल्याला ठेवलेला आहे। मग आपल्या या जीवनक्रमामध्ये एक माणूस आपल्या आयुष्यात मंदिर उभं राहणं हे खूप अवघड असतं आपल्या आयुष्यामध्ये, आणि 11 वर्ष या मंदिराचं सातत्य टिकवण्याचा आशीर्वाद मी तुला या ठिकाणी निश्चितपणे दिलेला आहे। मी तुझ्याबरोबर आयुष्यभर राहणार। तर हे माणसाच्या अंतरात्म्यामध्ये जे प्रेम असते ना, त्या प्रेमाची शिदोरी जपण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये करायला लागतं आणि ती शिदोरी आपण जपण्याचा प्रयत्न आपल्या आयुष्यामध्ये निश्चितपणे करणार। या कुटुंबावरती माझं असणारं प्रेम परमेश्वराने खंडेराने अखंडितपणे असंच टिकून ठेवावं ही भगवंताच्या चरणी मी आज प्रार्थना करतो। आणि एका चांगल्या कार्यक्रमाचं तुम्ही नियोजन केलेलं आहे। म्हणजे मी कधी तुमचा कार्यक्रम ऐकला नाही, परंतु मला या ठिकाणी आल्यानंतर असं वाटतं की नाही, आपण आलो ते योग्य केलं, कारण की स्वामींची पण सेवा तुम्ही करता, छत्रपती जर करता, तुम्ही सांगितलं 3 शिवजयंत्या चालू केलेत, म्हणजे खऱ्या अर्थाने छत्रपतीचा जन्म कधी झाला हेच इतिहासकारांना माहिती आहे। वेगवेगळे इतिहासकार वेगवेगळे नोंद करतात आणि 3 शिवजयंत्याच्या माध्यमातून त्याचं प्रावीण्य देखील राखलं जातं। परंतु तुमच्या या मृदू आवाजातून, पोवाड्याच्या माध्यमातून, गाण्याच्या माध्यमातून तुम्ही खऱ्या अर्थाने छत्रपतीचं जीवनक्रम समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम इतर पुढच्या कालावधीमध्ये करा।
निश्चितपणा नाही. लांजेकरांचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी केला. असे खऱ्या अर्थाने हे चित्रपट निर्माण करत असताना होणारे कष्ट, त्याच्या पाठीशी असणारी जी संपूर्ण यंत्रणा, तिला माझा सलाम आहे. कारण की खूप अवघड काम आहे. मी जरी खंडोजी मानकरांचा वारस असलो तरी माझ्या घरामध्ये 4 सुभेदार होते. म्हणजे माण पासून वसई विरारपर्यंत ठाणे मुक्तीमध्ये खंडोजी मानकरांचा सगळ्यात महत्वाचा सहभाग आहे. म्हणजे बलकवडे आणि मानकर हे चिमाजी अप्पा त्यावेळी होते पेशव्यांचे. परंतु हे सगळं करत असताना आपण यांच्या स्मृतीला कुठेतरी उजाळा देण्याचं काम आपण आपल्या आयुष्यामध्ये करणं खूप गरजेचं आहे महाराज. आणि तुम्ही आळंदीला ज्ञानेश्वर माऊलीची परंपरा जपताय, याचा खूप आनंद आहे. कारण की संत कुणाला म्हटलं जातं, ज्याच्या विचाराला अंत नाही तो संत. ही परंपरा तुम्ही जपता आणि तुमच्या या मार्गदर्शनाच्यामुळे आज एवढ्या माझ्या महिला भगिनी आहेत. मुक्ताईची देखील आठवण तुम्ही यांना या निमित्तानं करून घ्या. ती एक गरज आहे समाजाला. सध्याची आपली पिढी नक्की पुढे चालली आहे, व्यसनाधीन झालेली, लक्षात घ्या. म्हणजे नुसतं आपण पुणे म्हणायचं की पुणे हे विद्येचं माहेर घर आहे, पण खरोखर ही विद्या राहिली का? या विद्येच्या माध्यमातून आपण ती जपणूक करतो का? हा विचार देखील मांडण्याची गरज ही समाजामध्ये खऱ्या अर्थात तरुण पिढीला निर्माण झाली. आणि तुमच्यासारखे कीर्तनाच्या माध्यमातून, गाण्याच्या माध्यमातून, छत्रपतींच्या माध्यमातून हे समाज परिवर्तन करण्याचं काम करावं ही विनंती तुम्हाला या निमित्तानं करतो. मी पुन्हा एकदा या कुटुंबानं समाजाकरता काहीतरी सातत्याने केलं. आणि निहाल आणि साई, नितीन, विश्वास, तुम्हाला ही परंपरा जगवायची आणि टिकवायची. आणि आपला मामा गेल्यानंतर निहालने जे काम केलेले ना, त्याला देखील माझा सलाम आहे. कारण की लोक विसरतात कोण मामा, कोण भाचा आणि कोण भाऊ आणि कोण काय. परंतु मामाने जे केलेलं आहे तीच परंपरा जपण्याचं काम या ठिकाणी निहालने केलेलं आहे. आणि खूप चांगला मुलगा आहे तो. साई एक जीवनक्रम जगत असताना अभ्यासाबरोबर सामाजिक सेवा देखील आपण जपली पाहिजे, हा विचार घेऊन जायचे. लक्षात ठेव, तुझ्या वडिलांनी हेच काम आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे आणि ते आपल्याला इथून पुढे करायचं. चांगलं काम करा, चांगले मोठे व्हा. परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे. स्वामींची सेवा तू करतो, खंडेरायाची करतो. आणि हे सगळं करत असताना आपण येत नाही. आपलं देखील पाषाण नाही. दत्त महाराजांचं मंदिर आहे महाराज, साधारण 20वा वर्ष आलं. तर तुम्ही त्या ठिकाणी आलं तर मला आनंद वाटेल. दत्त जयंतीला या 4 तारखेला बरं वाटेल. परंतु या सगळ्या गोष्टीचा परत एकदा सांगतो की महाराजांना तुम्ही कोणी विसरू नका. तुमचा जो आवाज आहे ना, तो अंतर्मनातून भगवंताने दिलेला आवाज आहे आणि तो तुम्ही टिकून ठेवला पाहिजे असं मला वाटतं. पुन्हा एकदा या कार्यक्रमाला स्वामीच्या चरणी प्रार्थना करतो की यांच्या हातून भगवंताची, परमेश्वराच्या माध्यमातून समाजाची सेवा या लोकांच्या हातून व्हावी ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. याच ठिकाणी जर बघितलं तर आपण हर्षवर्धन दीपक भाऊ मानकर हे या ठिकाणी आलेले आहेत आणि यांनी देखील भेट दिलेली आहे, देवाचं दर्शन देखील घेतलेलं आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. दादा, काय सांगाल, गेली कित्येक वर्ष आपण या मंदिरामध्ये येत आहे, हा वर्धापन सोहळा आहे 11वा, आपण या ठिकाणी उपस्थित आहात, काय सांगाल? आमचे कौटुंबिक स्नेही विनोदजी चाकणकर यांनी 2015ला या मंदिराची स्थापना केली होती आणि तेव्हापासून दरवर्षी हा वर्धापन दिन आणि चंपाषष्ठी असा हा कार्यक्रम खूप जोमाने ते करत होते. दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये लोक इथं येतात, दर्शन घेतात. संध्याकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. दुर्दैवाने 1-2.5 वर्षापूर्वी त्यांच्या एका आजाराने दुःखद निधन झालं. पण त्यानंतर सुद्धा त्यांचे चिरंजीव साई असतील किंवा त्यांचे भाचे मंडळी विशाल असेल, निहाल असेल किंवा बाकी हे सगळंच कुटुंब, त्यांनी ती परंपरा कायम ठेवली. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही खंड न पडता तोच सगळा कार्यक्रम, दरवर्षी भजन कीर्तन असो किंवा जे काय महाप्रसादाचा कार्यक्रम आहे, ती सेवा त्यांनी अखंड चालू ठेवली. तर आजच्या या दिवशी मी या चाकणकर कुटुंबाला आणि रायकर कुटुंबाला या दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि परमेश्वराचरवी अशी प्रार्थना करतो की यापुढेही ही सेवा या कुटुंबाकडनं अखंड अशीच चालत राहू. नाही, हे म्हणजे मी जसं सांगितलं की आमचं एक कुटुंबच आहे आणि हे दोघेही माझे भाऊच आहेत आणि त्यामुळे प्रत्येक सुखदुःखामध्ये आम्ही कायम एकत्र असतोच. आणि अतिशय म्हणजे जसं आपण बघतोय की आजच्या युवा पिढी एका वेगळ्या मार्गाला आपण जाताना दिसते, पण
आजही ही पिढी देवाची सेवा करत आहे आणि त्यांचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. त्यामुळे आणि समाजसेवेचं व्रत हे वडिलांकडनं त्यांनी घेतलेलं आहे. त्यामुळे हे अखंड सेवा त्यांची कायम चालू राहणार. सुप्रसिद्ध गायक आता आपल्या सोबत आहेत अवधूतजी गांधी. आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेते. काय सांगाल, आज वर्धापन दिन सोहळा आहे. गेली 11 वर्ष हा सोहळा अतिशय आनंदामध्ये पार पडतोय. आपल्याला देखील आज ही सेवा करण्याचा म्हणजे सेवा करण्याचं जे पुण्य आहे हे सर्वच जण आणि तुमची ही सेवा आम्हाला देखील ऐकायला मिळते. काय सांगाल या माध्यमातून? रामकृष्ण हरी. खरं तर मला आज प्रकर्षाने आठवण येते ती आपल्या विनोद दादांची. त्यांनी जीर्णोद्धार केला आणि पहिल्या वर्षी मी सेवा केली होती, कार्यक्रम केला होता. त्यानंतर 2-3 वेळा झाला आणि आता त्यांचा मुलगा साई छान पद्धतीने सगळं आणि सगळी टीम त्यांची सगळी खूप चांगल्या पद्धतीने हा वर्धापन दिन ही आपली परंपरा आहे, संस्कृती आहे. आज चंपाषष्ठीचं आज खूप मोठा सण आपल्याकडे असतो आणि आजपासून बऱ्याच जणांकडं आमच्याकडे पण वांग खायला सुरुवात केली जाते चातुर्मासामध्ये. आता या सगळ्या गोष्टींमागं खूप शास्त्रीय विचार आपल्या पूर्वजांनी केलेला होता आणि ती परंपरा जपण्याचं काम कुठेतरी ही पुढची पिढी पण करते. जे संस्कार विनोददादांनी दिलेत आणि त्यांच्या पूर्वजांनी सगळ्यांनी दिलेत ते घराण्याचे, ते सगळे संस्कार जपण्याचे काम करतात. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला पुन्हा पुन्हा इथे येऊन खंडेरायाची सेवा, मल्हारी मार्तंड खंडेराय आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे आणि त्याची सेवा या माध्यमातून घडते. तर खूप आनंद असतो इथं आणि कधीही बोलावून आलं की आम्ही आनंदाने या ठिकाणी येत असतो. घरच्यासारखा अगदी एक कौटुंबिक जिव्हाळा या कुटुंबाचा आमचा सगळा आहे गेल्या अनेक वर्षांपासून. आणि बघता बघता 11 वर्ष गेली कशी काय, म्हणजे 11 वर्षांचा काळ लोटला आहे. 11वा वर्धापन दिन आहे. खंडेरायाच्या चरणी एकच मागणं आहे की बाबा या सर्वांचा, आपल्या सर्वांचा अन्नदाता सुखी राहावा आणि सगळ्यांना उत्तम आरोग्य मिळावं, आयुष्य मिळावं. आपल्या सर्वांच्या हातून आपल्या आई वडिलांची, गुरूंची, समाजाची आणि धर्माची सेवा घडावी, एवढी या निमित्ताने खंडेरायाच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. साई चाकणकर हा देखील आपल्या सोबत. आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय. काय सांगशील, गेली आता तुझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आता तू जे काही कार्य करतोयस आणि जर बघितलं तर हे मंदिर आहे, या मंदिराचं देखील तू मनोभावी सेवा करतोयस आणि आज वर्धापन दिन सोहळा आहे. काय सांगशील? नक्की जसे हर्षदादा बोलले, गेली 2015 साली माझ्या वडिलांनी या मंदिराची स्थापना केली आणि म्हणजे सुरुवातीला असं काही बापूंनी ठरवलं नव्हतं की प्रत्येक वर्षी वर्धापन दिन साजराच करायचा. खंडोबाराचाच आशीर्वाद म्हणायचं, त्यांच्या हातून त्यांनी ते घडवत गेले आणि आज या ठिकाणी 11वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या सर्व प्रवासात म्हणजे बापूंचा प्रवास खरं बघायला गेलं तर खूप कष्टाचा होता आणि ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात मोठा आधार आणि आशीर्वाद जो कोणाचा असेल तर दीपक भाऊंचा असेल आणि भाऊंनंतर हर्षदादा असतील, करणदादा असतील, बापूदादा असतील, या सगळ्यांचं आम्हाला मार्गदर्शन असंच राहावं आणि तुमचा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी राहावं, एवढंच माझं सांगणं आहे. आणि नक्कीच आम्ही माझ्या वडिलांनी जी परंपरा सुरू केली आहे ही नक्कीच आम्ही नितीन दादा असतील, माझे चुलते निहालदादा असेल, आम्ही सगळेच पुढे चालू, एवढीच खंडेरायाचरणी प्रार्थना करतो. निहालजींकडून देखील आपण जाणून घेतोय. निहालजी, काय सांगाल, तुमचा भाऊ म्हणजे तुम्ही सर्वच जण एकत्रित आहात, दीपक भाऊ असतील किंवा हर्षदादा, करणदादा, हे सर्वच जण तुम्ही फॅमिली आहात आणि ही सर्व फॅमिली एकत्रित आज हा वर्धापन दिन सोहळा तुम्ही साजरा करताय. काय सांगाल? भाऊ म्हणजे आमचा म्हणजे पाठिंबाच आहे तो. तर मामांनी या म्हणजे 2015 मध्ये मंदिराची स्थापना केली. 2023 मध्ये बापूंचं निधन झालं. त्यानंतर खंडेरायांनी आम्हाला जो आता आशीर्वाद दिलाय, आमचं मला वाटतं 3रं वर्ष, पहिलं 9व्या वर्षी आम्ही कार्यक्रम हा छोटा केला होता. 10वं वर्ष म्हणजे आम्हाला दगदग होती की कार्यक्रमाला पब्लिक येते का नाही बापूंनंतर. पण भाऊ मला म्हणले मी तुझ्या मागे, घाबरू नको. त्यामुळं हा कार्यक्रम म्हणजे मागच्या वर्षी 2000 लोकांनी अन्नप्रसादाचा लाभ घेतला आणि ह्या वर्षी खंडेरायाच्या आशीर्वादाने आणि भाऊंच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम व्यवस्थित पूर्णपणे पार पाडेल. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सचिन भाऊ अहिर येऊन गेलेले आहेत त्या कार्यक्रमाला. शंकर भाऊ मांडेकर पण 10 वाजता वेळ काढून, भोरची सभा असून सुद्धा ते आमच्या कार्यक्रमाला येणार आहे. तेवढं बापूंवरती सगळ्यांचं प्रेम आहे आणि ह्या कार्यक्रम म्हणजे पुढे मी, आमचे मामा नितीन मामा, साई, आम्ही 100% हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडू. तर खंडेरायाने जे काही आम्हाला आशीर्वाद दिले चाकणकर कुटुंबियांना, ते असे दिले की आमची भरभराटी व्हायला लागली, आमची कामं व्हायला लागली. मग एक दिवस विनोद मला म्हणाला, दादा आपण जीर्णोद्धार करूया. 2015 साली आम्ही जीर्णोद्धार केला. तेव्हापासून जे मोठ्या स्वरूपात हे काम चालू केलं आहे, ते आमची पूर्ण चाकणकर फॅमिली असेल, आमचे भाचे असतील, आम्ही सगळे मिळून. दीपक भाऊंचा आम्हाला इतका आधार आहे की ते आमच्या वडिलांसारखे आहेत. त्यांनी ज्या वेळेला आम्हाला आशीर्वाद दिले किंवा आमच्या मागे उभे राहिले,
तेव्हापासून आम्ही असा मस्त कार्यक्रम करतो आणि सगळ्यांचे आशीर्वाद लागतात. या खंडोबा मंदिरामध्ये अनेक भाविक भक्त येत आहेत, दर्शन देखील घेत आहेत. एक ताई आहेत आपल्या सोबत, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय. ताई, काय सांगाल, गेली कित्येक वर्ष हे मंदिर, आता आज हा त्याचा 11वा म्हणजे वर्धापन दिन सोहळा आहे, आपण गेली कित्येक वर्ष येत आहे किंवा कसं आहे? 11 वर्ष झालं ह्या मंदिरात येतो आणि जेवणाचा चांगला कार्यक्रम असतो. विनोदजी चाकणकरांनी आहे ना हे चांगलं काम केलेलं आहे महिलांसाठी, पुरुषांसाठी. जेजुरीला जाणं होत नाही ना माणसाला, प्रत्येक माणूस जेजुरीला जाऊ शकत नाही, तर इथं जेजुरी त्यांनी तयार केलेली आहे. म्हणून आम्हाला त्याच्याबद्दल खूप आनंद वाटतो आणि आम्ही 11 वर्ष झालं दरवर्षी इथं येतो आणि प्रसादाचा लाभ घेऊन, दर्शन घेऊन आम्ही जातो. कीर्तन असतं, सगळं कार्यक्रम व्यवस्थित असतात. बापूंविषयी काय सांगाल? बापूंविषयी सांगायचं म्हणलं तर आता ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. बापूंविषयी म्हणलं तरी आम्हाला आज फोटो बघितला तरी काय वाटतं, आम्हाला असे भरून येतात डोळे. आणि बापू असे सदैव आमच्याशी राहतील. बापूंनी हे सगळ्यांसाठी केलेले हे चांगली गोष्ट आहे. हा, बापू आमच्यासाठी देवच होऊन गेले. बापू आमचं खंडोबा कुलदैवत आहे. तर दरवर्षी चंपाषष्ठीला आमच्या घरी कुलाचार असतो. तर प्रत्येक वेळी आता घरी म्हणजे माझं मूळ जे लातूर घर आहे तिथं कुलाचार होत असतो आमचा. तिथं जाणं होत नाही, पण इथं सगळं हे मंदिराची अशी एक मोठे एक सुंदर मंदिर, खंडोबाचे अतिशय सुंदर मंदिर इथं उभं केलेलं आहे. मूर्ती पण खूप सुंदर आहे आणि आम्हाला इथून दर्शनाचं समाधान भेटतं. आणि आम्हाला जे घरी आमच्या कुलाचाराला जाता येत नाही त्याचं समाधान आम्हाला इथे भेटतं. एक छान छान कार्यक्रमही खूप आयोजित होत असतात. मागच्या वेळेसही इथे मोठा भंडारा होता आणि एक कीर्तनाचा कार्यक्रम झाला होता मागच्या वर्षी. दरवर्षीच होत असतं. ह्या वर्षी खूप सुंदर कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेले आहेत. तर ज्यांनी, आता आयोजकांबद्दल मला जास्त माहिती नाही, पण ज्यांनी कुणी हे मंदिर उभं केलं, एक मोठं काम केलेलं आहे आमच्यासारख्यांसाठी, तर त्याच्यासाठी धन्यवाद. या सर्व गोष्टींच्या पाठीमागे बापूंना सर्वात मोठा आधार व आशीर्वाद कोणाचा असेल तर तो निश्चितपणाने आमच्या दीपक भाऊंचा असेल. जेवढं बापूंचं भाऊंवरती प्रेम आहे तेवढंच माझं भाऊंवरती प्रेम आहे. आणि नक्कीच मी बापूंची परंपरा, बापूंचा मुलगा म्हणून ही परंपरा कायम पुढे चालवत राहील. दीपक भाऊंच्या साक्षीने शब्द देतो तुम्हा सगळ्यांना. मला अजून आणखी एका व्यक्तीबद्दल बोलूशी वाटते, म्हणजे आमचे विश्वास काका, जे बापू असताना देखील त्याच उत्साहात आमच्या सोबत होते आणि आज देखील त्याच उत्साहात आमच्या सोबत आहे. माझ्या कायम पाठीशी आहे. मला कायम त्यांचं सांगणं असतं की बाळा, आपण दरवर्षी हा कार्यक्रम असाच मोठ्या उत्साहात साजरा करायचा. मी आहे कायम तुझ्यासोबत. बोलायचं म्हणलं तर आमचे नितीन दादा म्हणजे माझे काका, बापूंचे मोठे भाऊ, त्यांचा देखील कायम मला आधार असतो. बोलू नको, मी कायम तुझ्या सोबत आहे असं त्यांचं सांगणं मला असतं. राहिला प्रश्न अवधूत दादांबद्दल बोलायचा, तर जेव्हा अवधूत दादांनी 2015 साली, 2016 आणि 2019 साली या ठिकाणी संगीताची सेवा केली आणि परत 2025 साली यावर्षी आपण त्यांना बोलवलंय. या वर्षी मंदिराचा 11वा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होतोय. दादांनी, म्हणजे जेव्हा आम्ही दादांची संपर्क साधला की दादा आम्हाला असा कार्यक्रम करायचा आहे, कुठल्याच प्रकारची शंका न घेता दादांनी आम्हाला शब्द दिला की बापूंसाठी आपण हा कार्यक्रम नक्कीच मोठ्या उत्साह जल्लोषात पार पडू आणि मी कायम तुझ्या सोबत आहे, तुला कधीच नाही म्हणणार नाही. हा माझा शब्द नाही, शब्द तुझ्यासाठी कधीच बाहेर पडणार नाही. भाऊ, तुम्हाला एकच आशीर्वाद मागेल, कायम असंच माझ्या पाठीशी राहा. जसे बापूंच्या तुम्ही पाठीशी होते तसेच माझ्या पाठीशी राहा. तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे, जसा तुम्ही बापूंच्या पाठीशी उभे राहिले तसेच तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. मी माझ्या वडिलांनी चालू केलेली परंपरा कधीच बंद पडू देणार नाही.